राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली आहे। शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झालेली आहे। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये आता भाजपनं अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलेला आहे। शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त झालेली आहे आणि त्या ठिकाणी आता भाजपनं अक्षय कर्डिले यांना ही उमेदवारी दिलेली आहे। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपनं अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे। शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झालेली आहे। राहुरी विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे। तिथे आता भाजपनं अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिल्याचं समजतंय। शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झालेली आहे। तिथे आता भाजपकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। उर्वशी, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपनं अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिल्याचं समजतंय, काय माहिती आहे? कर्डिले जे होते त्यांचा मुलगा आहे अक्षय कर्डिले, एक युवा नेता म्हणून आणि यंग फेस म्हणून जे आहे त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपकडून राहुरीमध्ये जी एक चर्चा होती की अजून कोणाचं नाव असेल की बिनविरोध ही पूर्ण जागा असेल, त्या सगळ्यांना एक पूर्णविराम देता जे आहे अक्षय कर्डिले यांचं नाव आता भाजपकडून जे आहे सांगण्यात आलं आहे। तर हे अक्षय कर्डिले जे एक वेगळे प्रोग्राम करताना बघितलं गेलंय, त्यांनी युवान नेता म्हणून त्यांनी वेगळे प्रोग्राम घेताना बघितलं गेलं आहे। त्या सगळ्यांमधले अक्षय कर्डिले यांना जे आहे भाजपने उमेदवारी दिली। निश्चितच धन्यवाद उर्वशी या सविस्तर माहितीसाठी।